मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ हा दिला जातो। आता याच योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल याबाबतची एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे, जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अजून या योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही, त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। किंवा जर योजना सुरू असेल तर या योजनेचा प्रलंबित 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे लागून आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून याबाबतची एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा 8वा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका कधीपर्यंत जमा होईल याबाबतची महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील जमा केला जातो आणि पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता। परंतु त्या हप्त्याला जवळपास आता 2 महिने झाले तरी देखील अद्याप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित झालेला नाही। तसेच हा हप्ता वितरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रोसेस देखील या ठिकाणी सरकारकडून सुरू करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न हे निर्माण केले जात आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद केली की काय, या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल, असे अनेक प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसले आहेत। मित्रांनो, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असताना या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या। म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांची यादी आता या ठिकाणी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तयार करण्यात आली आणि या आचारसंहिता संपल्यावर तात्काळ नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात होती। साधारणपणे राज्यातील 90,41,000 शेतकऱ्यांना 1808 कोटी इतका निधीचे वितरण हे केले जाईल अशी शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात होती आणि यासाठी आवश्यक असलेला निधी त्या संदर्भात तरतूद याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे लागून होते। त्याचबरोबर नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले। या हिवाळी अधिवेशनामध्ये 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी किंवा हप्ता वितरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीचे तरतूद या हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली नाही। तसेच एखादा GR देखील या योजनेच्या हप्त्यासाठी कुठल्याही प्रकारे काढण्यात आलेला नाही। मित्रांनो, एकंदरीत 1800 कोटीच्या आसपास एवढी रक्कम नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी म्हणजेच 8वा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला अगोदर या ठिकाणी निधी वितरणाबाबतचा जो काही GR आहे निधी वितरित करण्यासाठी मंजुरी द्यावी लागणार आहे आणि हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पुढे हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। आता राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहेत, मात्र याची काहीच अडचण या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी येणार नाहीये। त्यामुळे जर समजा या ठिकाणी येत्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये निधी वितरणाचा GR या ठिकाणी काढण्यात आला तर मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होऊ शकतो। परंतु जर समजा या ठिकाणी अजून 2 आठवडे उलटून गेले तर मात्र या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यांना अजून काही दिवस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी वाट ही पाहावी लागणार आहे। योजना अजून बंद झालेली नाही, योजना सुरूच आहे, परंतु 8व्या हप्त्यासाठी या ठिकाणी विलंब होत आहे। त्याचे कारण म्हणजे अद्याप या योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये किंवा त्या प्रकारचा अजून GR देखील या ठिकाणी शासनाकडून काढण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी अजून काही दिवस म्हणजे जवळपास 10 ते 15 दिवस शेतकऱ्यांना 8व्या हप्त्यासाठी या ठिकाणी वाट ही पाहावी लागणार आहे।